अरे हा पंप तर अगदी खराब आहे. किती ताकद लावावी लागते मला. अरे लवकर कर, आयुष्यभर हवाच भरत राहणार आहेस का रे तू? अरे आता खाली ये लवकर, हवा कोण भरणार? तू तिथेच लटकत राहा, मी चाललो अरे फिरायला. थांब, मला पण यायचंय रे. अरे थांब पतलू, मला पण यायचंय. चोर चोर, पकडा पकडा, कोणीतरी पोलिसाला बोलवा. आपलीच सायकल आहे, आपल्यालाच पकडायला पाहिजे. चल लवकर. अरे सायकल थांबव आताच्या आता, नाहीतर सगळी हाडं खिळखिळी करून टाकेन मी तुझी. अरे मागच्या चाकामध्ये हवा कमी आहे, लवकर उतर नाही तर पंक्चर होईल. सॉरी सॉरी. तू उतरलास का? अरे तो बोलला की मागच्या चाकामध्ये हवा कमी आहे, पंक्चर होऊन जाईल, म्हणून मी उतरलो. तो तुला मूर्ख बनवून सायकल घेऊन गेला. चल लवकर काहीतरी कर. अरे मी काय करू, रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर. पोट बदलू, तुम्ही कुठल्या चोराला इथून जाताना बघितलं काय रे? सर तो तिकडून गेला. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल आहे. ऐकलं का? इम्पॉसिबल. तुम्ही दोघे लवकर जीप मध्ये बसा 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 बसा. अरे चिंगम सर काय बोलले होते, बसा की लटका? बोलला होता बसा, पण लटकवून घेऊन जातोय बहुतेक. कोण आहेत त्या दोन शूरवीर? काय उडी मारली बघा. ते शूरवीर फुरफुरी नगराचे सुपर हिरो मोटू पतलू आहेत. बघा आता चोर नाही वाचणार. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. कळलं का? इम्पॉसिबल. सर हे दोघे मोटू पतलू आहेत बघा, आणि मोटू पतलू हे आहेत नात्यात तर आम्ही तुमचे बाप लागतो बघा. नाव आहे कमिशनर बबलगम. हा बहुरूपी चोर वेश बदलण्यामध्ये एक्सपर्ट आहे बघा. एकदा तर हा माझा वेश करून माझ्या जागी ड्युटी करत होता बघा. पोलिसांना तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे बघा. काय तुम्ही दोघे पोलिसांची नोकरी करण्यात उत्सुक आहात? हो 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 हो. तसं बघायला गेलं तर आजकाल आम्हाला खूप मोठ्या मोठ्या ऑफर येत आहेत. हो, सैनिकांकडून बोलवणे येत आहे. अमेरिका, चायना, जपान. सर आम्हाला मंजूर आहे सर. पोलिसांच्या नोकरीपेक्षा जास्त चांगली नोकरी असूच शकत नाही ना सर. तुम्ही आजपासूनच ड्युटी जॉईन करा. तुमचा शूरवीरपणा बघून मी तुम्हाला हवालदार बनवतो की रे. हवालदार मोटू पतलू, लगेच पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट करा. यस सर. हवालदार मोटू रिपोर्टिंग सर. गुड, व्हेरी गुड. आता तुम्ही दोघे चोराची काळजी घ्या. मी कमिशनर डॅडला सोडून येतो बघा. ऑल द बेस्ट मोटू पतलू. आम्हाला तुमच्या सारख्या पोलिसांचा अभिमान आहे बघा. अरे काय झालं चोर भावा, रडतोयस का तू? अरे माझी आई म्हातारी आहे, आजारी आहे, लाचार आहे, बिचारी एकटी आहे. जर तुम्ही मला फक्त एका तासासाठी सोडलं तर मी तिला औषध देऊन येईल. ती अपंग आहे, चालू नाही शकत ती. अरे बस कर भावा, बस कर. तुझं दुःख अजून नाही ऐकवत माझ्या मनाला. जा, आईला जाऊन औषध दे आणि एका तासात परत ये. हा, तुम्ही किती चांगली माणसं आहात. तुम्ही तर देवता आहात. हे काय केलंस? त्याला जायला का दिलास? त्याची आई आजारी आहे, तो एका तासात परत येणार आहे. त्याचं रडणं ऐकून माझ्या मनाला राहवलं नाही रे. तो नाही येणार. चिंगम सर आपल्याला खाऊन टाकतील. तो यायच्या आधी आपण त्याला पकडूया. चल चिंगम, आता मोटू पतलूच्या हाती सगळं शहर आहे बघा. आता कसलीही भीती नाही. तू एक दिवसाची रजा घेऊन आराम कर रे. खरंच सर, जेव्हापासून वर्दी घातलीये तेव्हापासून पहिली रजा घेणार बघा. थँक्यू डॅड, आय मीन सर.
हॅलो हॅलो अम्मा, मी येतोय. मेक इडली डोसा सांबार. आय एम कमिंग अम्मा. मोठ पतलू, तुम्ही इथे काय करताय? चोर कमिशनरचा वेश करून पळतोय. त्याला लवकर पकडा की रे. सर त्याचं असं झालंय की आम्हाला जे झालं ते नंतर सांगा की रे. तो बघा चोर कमिशनरच्या ड्रेस मध्ये आहे आणि तो नेहमी नेहमी पळून जातो बघा. यावेळी नो अरेस्ट. शूट हिम. गोळी मारा. चोर वाचला नाही पाहिजे बघा. इट्स माय ऑर्डर. यस सर. हे काय करताय रे तुम्ही? अय्यप्पा, हे वेड झालेच बघा. पळा. माझ्यावर गोळ्या झाडल्यास. आता बघतो मी तू कुठपर्यंत पळतो. तुला काय झालंय? तू एका पायावर काय धावतोयस? नीट धाव. पतलू हवालदाराच्या चंगुल मधून वाचणं असंभव. असंभव. मोठू हवालदार फायर. वाचवा. वाचवा मला. आता आला ना खरा चेहरा समोर. पतलू हवालदार चिंगम सरांची ऑर्डर आहे. गोळी मारा. गेट एम अँड फायर. काय करताय रे तुम्ही? बोलायची संधी तरी द्या रे. अय्यम्मा, आज आप्पा खूप खुश असतील अम्मा. त्यांना मोठू पतलू सारखे पोलीस वाले भेटले. अजूनही एक घे बाळा. थँक्यू अम्मा. अजून एक. नाही नाही, बस बस. किती वर्षानंतर माझा मुलगा माझ्या हाताने इडली डोसा खातो. तुझे आप्पा पण इथे असायला हवे होते. ते येतच असतील. आता आम्ही सगळं शहर मोठू पतलूच्या ताब्यात देऊन सुट्टी एन्जॉय करणार. सुट्टी 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 सुट्टी. अरे मोठू पतलू, हे काय कुठलं नाटक करताय का? अगदी जोकर दिसतंय. आमच्याशी नीट बोल. आम्ही पोलीस मध्ये भरती झालो आहोत. कमिशनर बबलगम साहेबांनी आम्हाला नोकरी दिली आहे. अरे अरे बबलगम सरांनी मला पण कमिशनर बनवलंय. ते उद्या वर्दी देणार आहेत. The name is गम. बबल गम. इंडियाची शपथ. मदर इंडियाची शपथ. तुम्हाला सोडणार नाही बघा. तुम्हाला संपवून टाकणार. हा तर अगदी खराच कमिशनर वाटतोय. खरा तर कधीच परत गेला. हा तर पक्का ढोंगी आहे. मोठू काहीतरी कर. अरे मी काय करू? रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर. अरे विचार काय करायचाय? तो आपल्याला गोळी मारणार आहे. त्याच्या आधी पण आज नाही सोडणार बघा तुम्हाला. खूप त्रास दिला तुम्ही मला. तुम्हाला पोलिसात घेऊन सगळ्यात मोठी चूक केली मी. तुम्हा दोघांना गोळी मारूनच मला आनंद मिळेल बघा. अय्यो अम्मा. मोठू बुलडोझर वळव लवकर. जीप तर इथेच येते. अरे पण बुलडोझर तू चालवतोयस ना, मी काय करू? सॉरी, मी तर विसरलोच होतो. अय्यो अप्पा, वाचवा की रे मला. बहुतेक मोठू पतलू चोराला घेऊन सरळ कोर्टात गेले वाटत्या. अप्पा, ही वरून एंट्री का मारली तुम्ही? बघा, अम्माने इडली पाठवली आहे. हे बघा, डोसा पण पाठवला आणि सांबारा बरोबर चटणी पण पाठवली. मोठू पतलू मुळे आपण आरामात इडली डोसा खाऊ शकतो बघा.
अरे चोर तर इथे मागे आहे. हा जीप मधून बाहेर येऊन मागे कसा काय अडकला? चल चोर पकडला तर गेला. बस हेच खूप झालं. याला आत घेऊन जाऊया. कमिशनर साहेबांना कळलं ना तर ते आपल्याला प्रमोशन देतील आणि इन्स्पेक्टर करतील. अहो. सर बघा, हा चोर पळून गेला होता, तरी पण आम्ही आमचा शूरपणा आणि हुशारीने ह्याला पकडलाय. आता मजा येईल बघा, आता येईल मजा. सर सर आम्ही काय केलं पण? पळा पळा, जोपर्यंत तुमचे पाय चालतील तोपर्यंत तुमचा श्वास चालेल. या आपण समजणं इम्पॉसिबल, इम्पॉसिबल. स्वतःच पोलिसांमध्ये भरती करतात आणि आता स्वतःच गोळी मारून पळवता येतं. समजणं इम्पॉसिबल. बोला नमस्ते मित्र माझ्या भावा. अरे नमस्ते साहेब, या या, बसा बसा. अरे आम्ही इथे तेलाची विहीर घ्यायला आलो असते. तुला कोणाची तेलाची विहीर माहिती असते काय? मला तर पाण्याचीच विहीर माहिती आहे साहेब. जाऊ दे, आम्ही शोधतो ते. आम्हाला खूप भूक लागली आहे. अरे माझ्या बदाम, माझ्या पिस्ता, तू आम्हाला काय खायला देऊ शकते काय? ओ साहेब, माझ्याकडचे समोसे खूप फेमस आहेत, देऊ का? वल्ला वल्ला, माझ्या बदाम, माझा पिस्ता, समोसा खायला दे. हे कुठल्या तेलाने बनवले असते? हे तेल खूपच खूपच खराब असते. मॅनेजर, आपल्या विहिरीतील तेल ह्यांना देऊन टाका. होय, अच्छा, तेल गेले तेल आणायला. यांना एक तेलाची विहीरच देऊन टाकते. जेव्हा आम्ही इथे येते तेव्हा ह्यांच्याकडून समोसे खाते. वल्ला, तेलाची विहीर आणि माझ्या नावावर हे सुद्धा आमच्या उधारीमध्ये जोड. रे मोठू पतलू, तुम्हाला सोडणार नाही मी. मोटू, अरे जर चहावाल्याने पकडलं तर आपला स्केटबोर्ड करून तो त्यावर स्केटिंग करेल. अरे आपण उधारीने तर खाल्लंय ना, यात वाईट वाटून घ्यायची काय गरज आहे रे? हे कोण आपल्याला सारखं गोल 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 फिरवते? चल जाऊन बघूया. अरे आपण चुकीचं तर स्केटिंग नाही ना करत आहोत. आपला स्केटबोर्ड कुठे? अरे आपण स्केटिंग नाही करत आहोत, तर स्केटिंग बोर्ड आपल्यावर स्केटिंग करतोय. वाचवा! अरे आता हे कुठून आले? आता या मुलीच्या वडिलांकडून मी 10 कोटी रुपये मागणार आणि मग जॉन बनणार डॉन, जॉन बनणार डॉन. अरे हा तर जॉन द डॉन आहे, पण हा जमिनीच्या आत काय करतोय? हा योगा करतोय, याला त्रास देऊ नकोस. मोटू अंकल, पतलू अंकल, तुम्ही कुठून आलात? अरे आम्ही तर आकाशातून आलो आहोत. तू कोण आहेस? या लोकांनी मला जबरदस्ती पकडून इथे आणलंय. रस्त्यात माझ्या बॉडीगार्डच्या गाडीसोबत शर्यत पण लावली. खूप मजा आली आणि मला चॉकलेट पण दिलं. लवकर सांगा, ही लहान परी जी बोलते खरी, कुठे सोडायचं हिला कोणाच्या घरी? वाह बॉस वाह, काय कविता बनवलीये. अरे बिना पेट्रोलची गाडी, बिना मिठाच्या लोणच्या. अरे बॉस तो नाही, मी आहे. मारा त्यांना, सोडू नका. काहीही करा, पण माझ्या मुलीला वाचवा हो. वाईफ हिअरा, वे चिंगम इज हिअरा. मी तुमच्या मुलीला सोडवून आणेन बघा. चिंगमच्या चंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. मोठू पतलू. रितिका, माझी लाडकी लेक. चिंगम सर, हिला जॉन उचलून घेऊन गेला होता. हिला आम्ही वाचवून आणलंय. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. माझ्या मुलीला वाचवलं तुम्ही. सर, these are the best man I have. हे असताना पुरपुरी नगरामध्ये काही चुकीचं घडू शकत नाही बघा.
तुम्हा दोघांना माझ्या मुलीचे बॉडीगार्ड व्हायला आवडेल का? तुम्ही जेवढा पगार सांगाल तेवढा मी देईन. आम्हाला मंजूर आहे. तुम्ही काळजी करू नका सर. लहान मुलांना सांभाळण्यामध्ये आम्ही तरबेज आहोत. ऑल द बेस्ट मोटू पतलू. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट अरे एक बॉल नाही पकडू शकत तू. बघ मी कसा पकडतो. हाय ग. अंकल अंकल तो बॉल तर झुडपात गेलाय. आता ती मुलगी बॉल घ्यायला येईल. आपण तिला पकडूया. अंकल त्या झुडपात साप असतात, त्याच्यात जाऊ नका. कधी कधी तर प्राणी पण लपलेले असतात. आम्ही कुठल्याही प्राण्याला आणि कुठल्याही सापाला मुळीच घाबरत नाही. मोटू पतलू बॉल घ्यायला येतात. कुणाचाही आवाज आला नाही पाहिजे. आणखीन जोरात मार मोटू. कोणताच प्राणी असेल तर पळून जाईल. हे घ्या. मोटू पतलू तुम्ही तर कमाल केलीत. अरे मी वरून बघत होतो की तुम्ही कसं त्या 3 चोरांना पळवून लावलं ते. गुड जॉब. असंच काम करत राहा. तुम्ही दोघं बॉल नाही पकडू शकत. चला किक मारून दाखवा. बघूया तुम्ही किती लांब बॉल उडवू शकता ते. मी कॅच पकडते. पहिली किक तर मी मारणार. आई ग. अगं हा बॉल आहे की दगड? अरे काय झालं? पाय मुरगळला का? एक किक पण नाही मारू शकत तू? मी बघ कशी मारतो ती. लागलं रे. तो खोटा बॉल आहे, सिमेंटने बनवलेला. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. पतलूच्या चंगल मधून त्या मुलीला सोडवा. लेफ्ट राईट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. पतलू वाचव. अरे कोणीतरी वाचवा. अरे ऑलिम्पिकला पळत नाही यार. किती पळत. थांबा. वाचवा. आता आपण वरती चढून मुलीच्या खोलीत जाऊ आणि मग तिला पकडून आणू आणि मग पाटील कडून 10 कोटी रुपये मागू. आता वरती जाताय की एक ठेवून देऊ? मला दुसरं काही काम नाहीये का जे तुम्हाला कविता ऐकवू? वा बॉस वा, काय कविता बनवलीत. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. पतलू हे बघ. ही दोरी कुठे जाते? चल जाऊन आपण त्याचं इन्स्पेक्शन करूया. मोटू पतलू तुम्ही मोठ्या बहादुरीने यांच्यावर उडी मारून यांना खाली पाडलं. मी आत्ताच चिंगमला बोलून यांना अटक करायला सांगतो. पळा. बस खूप झाली आता चोरी चोरी. आता करूया आपण शिरजोरी. वा बॉस वा, काय कवितेला सोडा आणि मुलीला पकडा. मुलगी सुखरूप हवी असेल तर 10 कोटी रुपये घेऊन माझ्या अड्ड्यावर ये आणि पोलिसांना सांगितलंस तर मुलीला कायमचं विसरून जा. मोटू पतलू तुम्ही दोघं माझी मोबाईल घेऊन त्यांचा पाठलाग करा. या बाईक मध्ये आधुनिक शस्त्र लावली आहेत. हे माझ्यासाठी खास तयार केलेलं मॉडेल आहे.
तुम्ही जा, तोपर्यंत मी चिंगमला घेऊन येतो. मी स्पीड वाढवतो बघ. आपल्याला जॉनला पकडायचंय. आपण त्याच्यासोबत रेस नाही लावली आहे. मागे चल. काय करतो आहेस? नीट नाही चालू शकत का? बटन का दाबतोस तू? ऍक्सेलेटरचा वापर कर ना. जॉन, मुलीला आमच्याकडे दे, नाहीतर गोळ्या घालून तुझी चाळणी करू. गोळ्या मुलीला पण लागू शकतात. ही बंदूक पण नाही चालू शकत तू. ह्याने काय होणार आहे? ह्याने तर चिमणी पण नाही मारणार. तूच चालव ना. जर ही मोबाईल कुठल्याच कामाची नाहीये तर मग ह्याचा काय फायदा? आता आली ना मज्जा. आता ह्यांना ओढत ओढत पोलीस स्टेशनला नेऊया. तू यासाठी कोणतं बटन दाबलंस रे? मोठू, हे तू काय केलंस? वाचवा! अरे कोणीतरी वाचवा! मजा येते. बाबा, मजा आली. मोटू पतलू काका खूप मजा करतात. किंगडमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल आहे. ऐकलं का? इम्पॉसिबल आहे. जॉन, यू आर अंडर अरेस्ट. मोटू पतलू, तुम्ही दोघे खरंच खूप बहादूर आहात. तुम्ही खूप बहादुरीने स्वतःचा जीव धोक्यात घालून जॉनला पकडलत. आता तुम्ही आयुष्यभर माझ्या मुलीचे बॉडीगार्ड राहाल. नाही.